निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जे नाथ साक्षात अन्नपूर्णेला हवं ते मागू शकतात ते भिक्षा मागतात, कारण त्यांनी तो स्वतःसाठी केलेला नियम आहे आणि त्या नियमाचं स्वतःचं असं तत्वज्ञान आहे। आणि जर नाथ भिक्षेसाठी तुमच्या दारात आले तर ते तुमचं सौभाग्यच। नाथांची काळजी तर मी स्वतः घेतो आहे। अहो, आपण अन्नदान करायचं ठरवलंय खरं, पण हे सगळं कसं पार पडेल याची मला काळजी लागलीये हो। होईल सगळं व्यवस्थित, तू कशाला काळजी करतेस, मी आहे तुझ्या मदतीला। अहो तसं नाही म्हणायचं मला, जर येणं जाणं वाढलं तर एवढ्या सगळ्या लोकांना पुरेल एवढं धान्य नाहीये आपल्याकडे। सध्या आपल्याकडे आहे त्यात करू, पुढे पाहता येईल काय ते। अहो पण आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतकंच धान्य आहे आपल्याकडे। अन्नदान सुरू केलं तर ते धान्य लवकरच संपेल आणि आणि अन्नदान सुद्धा थांबेल। चिंता करू नको, मी पाहतो काय ते। ठीक आहे, मी आहे आतमध्ये। ए दादा, तू खेळतोस का आमच्यावर? नाही नको, तुम्ही खेळा, मला ध्यान करायचं आहे। ए दादा चल ना। सुरेखा तुम्ही खेळा, त्याला बसू दे तिथे। ये श्रीपाद बैस। दादा, ओ दादा। आओ सुमतीताई, सुमतीताई आले आले। काय रे माधव, काय झालं? अहो दादा, बाहेर काही लोक धान्याची पोती घेऊन आल्यात। धान्याची पोती? कोण आहेत ते? ते काही एवढं ठावं नाही बघा, पर बाहेरच उभे आहेत ते। अरे मग बोलव की त्यांना आतमध्ये। वय हे या रे, आत या। काय कोड आहे हे? कुणी पाठवलं असेल हे धान्य? काय रे माधव, कोणाची माणसं होती ही? त्यांनी नाव काय सांगितलं बघा? केशवराव। हा, असंच काहीतरी होतं। कोण हे केशवराव? त्यांनी का हे धान्य पाठवलंय? आई, तुम्ही अन्नदान करायचं ठरवलं आहे ना, मग ते आपल्याच परिचित असतील आणि त्यांना हे समजलं असेल, म्हणून तर त्यांनी हे धान्य पाठवलं आहे। अरे पण असे कोणी आपल्या परिचयातले नाहीत। हो ना, आणि अन्नदान करण्याची चर्चा तर फक्त आपल्यापुरतीच झाली होती। ज्यांनी हे धान्य पाठवलंय त्यांना कसं कळलं?
अव तुम्ही बसताय काय आता? आपल्याला गावात जायचं आहे ना व? आत्ता आत्ता कशाला गावात जायचंय आपल्याला? अव असं काय करताय? म्या म्हणलं होतं ना त्या दासू अन मीनाला चांगलं खडसवायचं आहे म्हणून. वय मग त्यासाठी गावात कशाला जायला पाहिजे? त्यांनाच बोलिले मी घरी, आणि आपण त्यांच्याकडे गेलो ना तर त्यासनी ते उलट भारीच वाटेल. हवं तसं नव्हं. गावातल्या लोकांसमोर झाडलं ना म्हणजे पुण्यांदा तसं काही करायचं नाहीत ते. मग आल्यावर काय सोडणार आहे त्यासनी? चांगली खरडपट्टी करणार आहे दोघांची. पंच, तुम्ही आमासनी बोलावून पाठवलं होतं वय? वय तुमच्या संग जरा बोलायचंय. जे काय बोलायचंय ते बोला पडदेशी. नाही म्हणजे आम्हाला आमची बाकीची कामं आहेत ना व, म्हणून म्हणलं. दासू लयच काम आहेत रे तुम्हासनी. वैर आता पंच काय बोलताय हो? कुठं आमच्या बापजादांनी एवढं कमवून ठेवलंय म्हणजे आम्हाला फुकटचं बसून खाता येईल नाही का? ए मीना, तेच सांगाया बोल आहे तुम्हा दोघांना. तुम्ही दोघ बी तुमच्या तोंडाला जरा आवर घाला. अरे कुठं काय बोलायचं काय करायचं याची थोडी बी अक्कल नाही रे तुम्हा दोघांसनी? अहो पंच, पर आम्ही असं काय केलं आहे? वा शब्द खुशाल करताय ना विचारताय काय केलं म्हणून. अरे साधू बुवा आपल्या गावात आपल्या भल्यासाठी आले आहेत याचं जरा तरी भान ठेवा तुम्ही दोघांनी. त्यांच्याचमुळं आपल्या गावाला प्याया पाणी मिळालं आहे. अन तुम्ही दोघं बी तिथं आडवं पडताय. अहो पंच, आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोललो होतो. पण जरा डोसकट ठिकाणावर असल्यासारखं वागावं माणसाने. अहो पंच, आम्हाला कुठं वाटतंय आता गावाचं वाटोळं व्हावं म्हणून, नाही का? तसं वाटत नाही म्हणताय, पर तसं कराय तर काही तुम्ही चुकत नाही. ते साधू बुवा देवाच्या रूपानं आपल्या गावात आले आहेत अन तुम्ही त्यांचा घडोघडीला अपमान होईल असं करताय. अरे तुमची अक्कल तर शेण काय गेलीच आहे, पण गावातल्या लोकांची डोसकी का फिरवताय तुम्ही? अहो पंच, असं आम्ही काय बी केलं नाही. आता गावातल्या लोकांसंग बोलायचं पण आम्हाला हक्क नाही व्हय? खोटा बोलू नको दासो, नाहीतर गाव रीती परमाने इथल्या इथं दंड करेन तुला. चापकाच चांगलं फटकं पडल्यावर तुमच्या डोक्यात उजेड पडेल असंच वाटतंय मला. तुमच्यामुळं गावातल्या लोकांनी साधू बुवासनी भिक्षा दिली नाही. अरे तुमच्या असल्या वागण्या बाई साधूबा नाराज होऊन निघून गेली म्हणजे? अरे यात आपल्या गावचं नाही अख्ख्या राज्याचं नुकसान होणार आहे. ते म्हणतात ना दैव देतं कर्म नेतं, तसं होईल आपलं. दुसऱ्यांचं भलं करता येत नसेल ना तर निदान वाईट तरी करू नका. हे मी तुम्हाला पुण्याला सांगणार नाही. साधू बुवांचा अपमान होईल असं काही करू नका, नाही तर गाठ माझ्याशी आहे. कळलं का? चला निघा आता इथून. नाथ तुमच्याकडे येत आहेत तर ते तुमचं कल्याण करायला. ते तुमच्याकडे काहीही मागणारच नाहीत, कारण त्यांच्याकडे देण्यासाठी खूप मोठं भंडार आहे. हे ज्याला कळलं तो खरा सौभाग्यवान. एका अर्थी लक्ष्मीच तुमच्या दारी उभी असते तुम्हाला हवं ते सुख देण्यासाठी. तुम्हाला समध्यासनी तर बोलवायचं कारण म्हणजे तुम्ही समध्या साधूवंशी जसं वागलं आहे ते चांगलं नाही केलं आहे. साधू बुवा तुमच्या दारात भिक्षा मागायला आले अन तुम्ही तुमच्या घराची दारं बंद करून घेतली व्हय?
अरे ते आपल्याकडे काही मागाई येत नाहीत, उलट आपल्या हिताचं आपल्या द्याया येत्या. अरे त्यांना काय कमी आहे हा? उद्या त्यांनी मनात आणलं ना तर एका घडीत धान्याचं भांडार भरतील ते. अन अशा देव माणसाचा तुम्ही अपमान केला व्हय. खरं म्हणजे तो अपमान तुम्ही त्यांचा नाही केला, तर तुमच्या दारात आलेल्या सुखाचा तुम्ही अपमान केला आहे. त्यांचं पाय ज्या जमिनीला लागतात ना तिथल्या समद्यांचं भलंच होतंय बघा. आणि हे समज तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलं हा? या दासोने मीनाच्या. अरे यांचं ऐकायची तुम्हाला काय गरज आहे हा? हे बघा, माणसानं आपल्या कानानं चांगलं काही ते ऐकावं, वाईट काही ते सोडून द्या. पर तुम्ही तर त्यांच्या पायावर पाय ठेवायला लागले. एक काम आहे. कसलं काम? आम्हाला ते खेळणं माळवदावरून काढून द्या ना. नंतर देतो. आता मी वाचन करतोय ना. श्रीपाद ऐक, वाचव मला श्रीपाद. बंगारप्पा तुम्ही? हो श्रीपाद कुठे आहे? हो मला सहन होत नाही हो, बोलवा त्याला. श्रीपाद ऐक. काय झालं? कोण आहे? हो बाई, त्याला हीन मानलाय. ऐक परमेश्वरा, ऐक कसं तरी होत आहे, अंगाची आग होती हो. श्रीपाद अरे तुझ्या चरणी लीन व्हायला आलोय रे मी. बंगारप्पा तुम्ही आधी शांत व्हा. बसा इथे. हो, सुमती पाणी दे. शांत व्हा. श्रीपाद वाचव. ऐक हे घ्या पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. हे घ्या. अहो हो श्रीपादला बोलवा. हो मला सहन होत नाहीये. हो श्रीपादला बोलवा. हो मी बोलवते. हा श्रीपाद, ए बाळा श्रीपाद, बाहेर ये बघू लवकर. श्रीपाद, श्रीपाद मला वाचव रे, वाचव. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीपाद. तुझं खरं रूप मी ओळखू शकलो नाहीये. मत्सर आणि द्वेषाने मला पार आंधळ करून टाकलेलं रे. ऐक, मी माझे सगळे अपराध मान्य करतो. ते सगळे पोटात घे, पण माझे प्राण वाचव रे. अरे अंग भाजून निघताय रे माझं. स्वयं टोचून टोचून हृदयाची चाळण झाली आहे. घरातही राहू वाटत नाहीये रे. बंगारप्पा आधी तुम्ही शांत व्हा आणि तिथे बसा बघू. वाचव रे मला. या बसा. शांत व्हा. मला सांगा, आपल्या गावात लक्ष्मीच्या रूपानं एवढं मोठं पाण्याचं तळं होतं, पण त्यातलं पाणी आपल्याला वापरता येत होतं का? मग ते पाणी आपल्याला कोणी मिळवून दिलं? हा, साधू बुवांनीच ना. मग त्यांची परतफेड तुम्ही अशी करताय व्हय? एक ध्यानात घे, आपल्या गावचं आणि आपल्या राज्यात असलेल्या 100 गावांचं भलं करायचं इथे आले. ज्याला कुणाला स्वतःचं हित कळतंय त्यांनी साधू बुवांची मनातून माफी माग आणि पुन्हा असं वागू नका. नाहीतर या दासवादी मीनाच्या नादा लागून काहीतरी करायला जातात आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात. गावकऱ्यांनो, तुम्हाला जसं पटल तसं करा बाबा. नाही त्याचं काय हाय ना व, उगा समज खापर आमच्या फुटायला लागलंय.
म्हणून अहो पाटील पर तुम्हासनी ठाव नाही लोक माग काय काय बोलतात. गावकरी हो, आजपासून आम्ही तुम्हाला काय बी सांगणार नाही. कोणाला काही सांगायची गरज नाहीये. साधू बुवानी गावचं जे भलं केलं ते समजा गावानी पाहिलंय. अरे पुढं अजून मी तुम्हाला अनुभव येत्या. तेव्हा ध्यानात ठेवा, त्यांचा अपमान होईल असं कोणी काही वागलं तर त्याला मी सोडायचो नाही. आणि माझा राग काय असतो या हे तुम्हाला चांगलंच ठाव आहे. तेव्हा समद्यानी जरा हुशारीनच वागा. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दत्त दत्त जय जय दत्त दत्त, दत्त दत्त जय जय दत्त दत्त, दत्त दत्त जय जय दत्त दत्त. श्रीपाद, माझा त्रास नाहीसा झाला. तू वाचवलंस मला, पण मी तुझं वाईटच चिंतलंय. त्यासाठी अनेक अघोरी गोष्टी केल्या, पण तू मला माफ केलंयस. सत्याची ओळख तुला नको होती बंगारप्पा, नाहीतर ही वेळ तुझ्यावर आलीच नसती. श्रीपाद, खरंच तू धन्य आहेस. तू करुणेचा भांडार आहेस. शत्रूलाही तू माफ केलंस बघ. एवढी माया, उदारपणा फक्त देवाकडेच असतो श्रीपाद. तू सर्वांसाठीच देव आहेस. श्रीपाद, त्याचा प्रत्यय आलाय मला. तू खरंच देवाचा अवतार आहेस. चुकीचा मार्ग निवडला आहे तुम्ही बंगारप्पा. दुसऱ्याचं अहित व्हावं, वाईट व्हावं हा विचार मनात येणे हेच मनुष्यासाठी पापकर्म आहे. सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळीकडे मंगल व्हावं ही कामना मनात सतत असायला हवी. आपण कोणाचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होईल, आणि वाईट केलं तर वाईट. एवढं ते सरळ सोपं आहे. मनुष्याने स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी इतरांचं वाईट केलं तर त्याचं कधीच भलं होऊ शकणार नाही. जिथे मी आहे तिथे अशा कुठल्याही शूद्र शक्तींना मी स्थान देणार नाही. इथून पुढे तुम्ही जाऊन कृष्णामाईमध्ये स्नान करा. तिचं पाणी ओंझळीत घेऊन तुमची सगळी पापकर्म पहा आणि मग तीच सोडून द्या. याने तुमचे पापकर्म धुतले जातील. त्यानंतर शिवभक्तीमध्ये लीन व्हा. तुम्हाला मार्ग मिळत जाईल. जय श्री दत्त गुरु, जय श्री श्रीपाद वल्लभ.
सामान्यतः मनुष्यामध्ये अफाट ऊर्जा असते. त्यातून तो सगळ्यांच्या कल्याणासाठी काहीतरी करू शकतो किंवा विनाश घडवून आणू शकतो. मनुष्य ह्या दोघांमधील एक मार्ग निवडतो किंवा काहीही न करता तसाच जगतो. जो ऊर्जेचा उपयोग सगळ्यांच्या सुखासाठी करतो तो पुण्यवान.